अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैशांबाबतीत काही अडचणी येत असेल, पैसा कमवून आणल्यानंतर तो शिल्लक राहत नसेल, अशा बऱ्याच जणांच्या बऱ्याच अडचणी असतील. पण वास्तुशास्त्राप्रमाणे जर बघितलं, आपल्या घरामध्ये तुम्ही जर दक्षिण बाजूला उत्तरेकडे तोंड करून कपाट किंवा तुमची तिजोरी जर त्या ठिकाणी तुम्ही ठेवली, तर त्या तुम्हाला पैशांच्या बाबतीत अडचणी किंवा जे पैसे कमवून आणतात ती पैशांची तुमची म्हणजे आपण जे कमवून आणलेलं असतं ते नेहमी टिकत असतं. असं म्हटलं जातं की उत्तर दिशा ही कुबेर देवताची मानली जाते. उत्तर दिशेला तुम्ही तुमचा दरवाजा ठेवला किंवा म्हणजे एंट्री जो आपण एंट्री करतो त्याचा उत्तर दिशेला पण तुमचा दरवाजा असला तर त्या ठिकाणी पैशांची कधीही कमतरता पडत नसते किंवा पैसा हा नेहमी येत असतो आणि पैसा टिकतही असतो. म्हणून जर तुमचा मेन दरवाजा उत्तर दिशेला जेव्हा आपण ओपन करू तेव्हा उत्तर दिशेला असेल तर तो खूप जास्त फायदेशीर असतो. म्हणून तर तुमची तिजोरी तुम्ही तुमच्या रूममध्ये तर तुमचा दक्षिण जो कोपरा असेल त्या दक्षिणेला ती आपल्याला तिजोरी किंवा तुमची तिजोरी असेल किंवा कपाट असेल, तुम्ही त्या ठिकाणी पैसे कोणत्याही याच्यामध्ये ठेवायचे. तुमची तिजोरी असेल किंवा तुम्ही कपाटात पैसे ठेवत असतील, जेव्हा आपण ती रूममधली दक्षिण बाजू जी असेल त्या ठिकाणी आपली तिजोरी किंवा कपाट ठेवायचं आणि ते उत्तरेला उघडेल असं आपण ठेवायचं आहे. आणि त्या तिजोरीमध्ये तुम्हाला कुबेर यंत्र ठेवायचं आहे. ज्या घरामध्ये कुबेर देवताची सेवा केली जाते किंवा कुबेर यंत्र ठेवून तुम्ही सेवा करून कुबेर मंत्र म्हणून तुम्ही जर तिथं 108 वेळा कुबेर मंत्र म्हणून कुबेर यंत्र तिजोरीमध्ये जर ठेवलं तर तुम्हाला खूप लाभ होईल. म्हणजे तुम्ही जे कमवून आणतात ते आपल्या घरामध्ये स्थिर राहतं आणि कमवलेली आपण जीही पैसे येत असतात ते नेहमी आपल्या घरामध्ये टिकत असतात आणि आपली भरभराटी होत असते. म्हणून तुम्ही जर उत्तर दिशेला तुम्ही आवर्जून तुमची तिजोरी ठेवा आणि त्या ठिकाणी तुम्ही कुबेर यंत्र ठेवू शकतात. नंतर तुम्ही अत्तर ठेवू शकतात, कारण की कुबेर महाराजांना अत्तरही खूप आवडायचं म्हणून तुम्ही अत्तर ठेवू शकतात. ह्या छोट्या मोठ्या ज्या आपण वास्तूमध्ये जे असतात ते तर केलं तर आपल्या घरामध्ये नेहमी पैसा येत असतो आणि हा पैसा नेहमी टिकत असतो. म्हणून नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. तुमचा आलेला पैसा आणि जो पैसा आपण कमवत असतो हा नेहमी टिकत असतो आणि आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता ही कधीही कमी पडत नसते. म्हणून तुम्ही आवर्जून हा उपाय करून बघा. ज्या घरामध्ये सत्यनारायण केला जातो किंवा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते, कारण की ज्या ठिकाणी विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या ठिकाणी लक्ष्मी आपोआप येत असते. म्हणून पौर्णिमा जर केली, तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल, माता लक्ष्मी ही खूप चंचल असते. म्हणून ती आज इथं आहे तर उद्या दुसरीकडे आणि घरामध्ये ती टिकत नसते. ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या ठिकाणी कधीही पैशांची कमतरता भासत नाही. नेहमी आपलं चांगलं होत असतं आणि नेहमी आपल्या घरामध्ये आपल्या घराची प्रगती होत असते. आणि आपल्या घराची जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा केली किंवा विष्णू भगवानांची सेवा केली, कुबेर महाराजांची सेवा केली, कुबेर महाराजांचं उत्तर दिशेला जर तुम्ही जो आता पहिला उपाय सांगितला तसं जर तुम्ही केलं तर तुमच्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहील आणि नेहमी माता लक्ष्मी आपल्या घरात येईल. जे माझे स्वामी भक्त दर महिन्याची पौर्णिमेला सत्यनारायण सेवा करत असतील त्यांना खूप छान अनुभव आलेले असतील. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जी कमवून आलेली असते ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायिक राहण्यासाठी तुम्ही नक्कीच एकदा सत्यनारायणची पूजा किंवा सत्यनारायण घरच्या घरी मांडायचा आणि सत्यनारायणच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही सत्यनारायण केला तर तुमची कोणत्याही गोष्टींची अडचण येणार नाही आणि कोणतेही दुःख आपल्या घरात येणार नाही. जर तुमच्या घरामध्ये नजरदोष असेल, नजरबाधा असेल, तर कोणतेही छोटे मोठे गोष्टी तुमच्या घरात घडत असतील तर तुम्ही पौर्णिमेचा नक्की सत्यनारायण करून बघा. तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा येईल आणि जो पैसा आपण कमवून आणतो तो नेहमी आपल्या घरामध्ये स्थायिक राहील. म्हणून तुम्ही नक्कीच हे 2 उपाय आवर्जून करून बघा. तुमची नक्कीच भरभराटी होईल. आपण आपल्या गुरूंची सेवा करतो हे तर नक्कीच आहे, पण त्या गुरूंच्या सेवेसोबत आपल्याला आपल्या देवतांची पण सेवा करणं तितकंच गरजेचं आहे.
तर म्हणून तुम्हाला नक्की सांगते की गुरूंबरोबर तुम्ही तीही सेवा करत जा, म्हणजे तुम्हाला खूप छान अनुभव येतील. आणि गुरूंची सेवाही करा, म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ खरंच खूप प्रभावी ग्रंथ आहे. म्हणून तुम्ही स्वामी महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नक्कीच पठण करा. आणि जो मी तुम्हाला सांगितला, ज्या सेवा सांगितल्या, सत्यनारायण पूजा करणं, किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपला पैसा घरात टिकून राहण्यासाठी, जी लक्ष्मी आपल्या घरात स्थायिक राहते त्यासाठी तुम्ही नक्कीच तुमची तिजोरी ही दक्षिणेला ठेवून ती उत्तरेकडे उघडेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात तिजोरी किंवा कपाट, तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवतात त्या ठिकाणी नक्कीच आवर्जून ठेवा. आणि नक्की सत्यनारायणची पूजाही तुम्ही तुमच्या घरात करू शकता. विष्णू भगवानांची सेवा करा. विष्णू भगवानांची सेवा केल्यानंतर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न होत असते. म्हणून आवर्जून तुम्ही ह्या दोघं सेवा किंवा हे दोघं उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येतील. तर आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.